नारद मुनी पुढे सांगू लागले, की पूर्वजन्मी मी एक दासीपुत्र होतो. मी आईचा एकुलता एक मुलगा असल्याने तिचा खूप लाडकाही होतो. ती माझ्यावर खूप खूप प्रेम करायची. घरची गरिबी असल्याने तिला मात्र खूप कष्ट करावे लागत असत. ती लोकांकडे काम करायला जायची. एकदा आमच्या गावातील देवळात चातुर्मासामध्ये काही साधू आले होते. मी कुतूहलाने ते काय करतात ते पाहत असे. पण त्यावेळी मात्र मी अगदी दररोज गेलो तरी तिथे दूर उभं राहून पाहत असे. आणि हळूहळू मला देवळात त्या साधूंच्या जवळ जायला खूप आवडायला लागले. मी जेमतेम 6-7 वर्षाचा असेल. मी खेळणे वगैरे सगळं सोडूनच दिले आणि मी त्या मंदिरातच त्या साधूंजवळ राहू लागलो. ते साधू भिक्षा मागून आणायचे. मग त्यांच्यापैकीच कोणीतरी एक जण स्वयंपाक करायचा. त्यांचे भोजन झाले की उरलेले जेवण ते मला देत असत. अनायासे त्या सत्पुरुषांकडून मला प्रसाद भोजन म्हणून मिळू लागले. हळूहळू मी त्या साधूंची छोटी छोटी कामेही करू लागलो आणि एरवी मी त्यांच्याकडे पाहत शांतपणे बसून राहायचो. काही दिवसांनी मात्र चातुर्मास संपला. आता ते साधू पुढे जाण्यास निघाले. ते पाहून मला तर रडूच यायला लागले. तेव्हा त्या साधूंनी मला जवळ घेतले आणि माझ्या मस्तकावर हात ठेवला आणि माझ्या कानात काहीतरी सांगितले. त्यांनी काय सांगितले ते मला कळले नाही. पण मी मात्र त्यांच्याबरोबर निघालो. त्यावेळी मात्र साधू म्हणाले, की "बाळा, तू अजून लहान आहेस. शिवाय तुला आई आहे. तिची सेवा करणे तुझे कर्तव्य आहे. तिला एकटीला सोडून तू आमच्याबरोबर येऊ नकोस." मात्र मला मनातून ते पटत नव्हते. मला सतत भगवंताचे दर्शन व्हावे असे वाटू लागले आणि त्यासाठी कुठेतरी या साधूंसारखंच लांब तीर्थयात्रेला जायला पाहिजे असंही वाटायचं. तसं सारखं मनात पण यायचं. पण आई घरी होती. तिला सोडून जाता येत नव्हते. तसं त्या साधूंनी मला सांगितलंही होतं. मात्र अचानक एक दिवस काय झालं, रात्री कामावरून घरी परत येताना रस्त्यात अंधारात एका सापावर तिचा पाय पडला आणि त्याच क्षणी त्या सर्पाने तिला दंश केला. ती तत्काळ गतप्राण झाली. तुम्हाला काय सांगू, मला दुःख होण्याऐवजी खरं तर आनंदच झाला. प्रापंचिकदृष्ट्या असे दुःख प्रापंचिकदृष्ट्या असे वाटणे म्हणजे एक प्रकारचा कृतघ्नपणा होता. पण भगवत प्राप्तीच्या मार्गातील मायेचा एक पाश कायमचा संपला होता. म्हणून मी आनंदाने भगवंताचे आभार मानले. आता मी रात्रंदिवस भगवंताचे नामस्मरण करू लागलो. भगवंताच्या दर्शनाचा त्याला म्हणजे मला ध्यासच लागला. मी तासनतास नामस्मरण करीत एका जागी एखाद्या तपस्वी साधूप्रमाणे बसून राहत असे. अनेक वर्षानंतर एक दिवस अचानक आकाशवाणी झाली, की नारदा, या जन्मी तुला माझे दर्शन होणार नाही, पण पुढील जन्मात मात्र तुला माझे दर्शन होईल. इतकेच नाही तर तू माझा सर्वात जवळचा भक्त असशील. हे ऐकून थोडे वाईट वाटले, कारण ह्या जन्मात तर दर्शन होणार नव्हते. पण तसा विचार केला तर एका गोष्टीचे समाधान झाले, की पुढच्या जन्मी तरी मला नक्की दर्शन होणार आहे आणि मग त्याचाही मला आनंदच वाटला. कालांतराने देह पंचत्वात विलीन झाला. मात्र पुढील जन्मी ब्रह्मदेवाच्या मानसपुत्रांपैकी एक म्हणून मी प्रगट झालो. आज मी भगवत कृपेने तीनही लोकात संचार करू शकतो. अर्थात मी मुखाने सतत नारायणाचे नाम घेत असतो. त्याचेच भजन करीत असतो. हे भजन करण्यासाठी प्रत्यक्ष माझ्या पित्याने म्हणजे ब्रह्मदेवाने मला ही वीणा दिली आहे. असा हा भगवंताच्या नामस्मरणाचा महिमा आहे. मी सतत नारायणाचे नाम घेत त्याच्याच लीलांचे वर्णन करीत गुणगान गात असतो. आणि यापुढे व्यासमुनी तुम्हाला सुद्धा माझे एकच सांगणे आहे, की तुम्ही भगवंताचे गुणवादन करा, नामस्मरण करा. तुमच्या मनाला याच देही चिरशांतीचे समाधान लाभेल. असे सांगून नारद मुनी आल्या मार्गाने निघून गेले. ही नारद मुनींची कथा ऐकून शौनकांनी सुताला विचारले, की मग पुढे व्यासांनी काय केले ते तुम्ही मला सांगा.
अर्थात तो भाग आपण उद्याच्या कथेत ऐकणार आहोत.